Audio Jungle. Welcome to the Swami Vivekanand Educational Academy. Laws of motion, velocity time graph for uniform velocity. With our Sanup sir. Let's begin students. तर विद्यार्थी मित्रो, आपण थोड्या गॅप नंतर आज पुन्हा आपल्या टॉपिककडे वापस जातोय. आपला जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन. या लॉज ऑफ मोशन या टॉपिकमध्ये आपण जो पॉईंट चर्चेसाठी घेतला होता आणि लास्ट पॉईंट होता द वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी या पॉईंट खाली आपण एक ग्राफ पाहतो आणि आपण अशी सिंपल चर्चा सुरू केली. कुठलाही ग्राफ पाहायचा तर आपल्याला दोन ॲक्सिस सिलेक्ट करावे लागतात, ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस अशा प्रकारचे दोन ॲक्सिस निवडत असतो. कुठल्याही ग्राफसाठी दोन ॲक्सिस घेतले. ज्या ठिकाणावरून ॲक्सिस सुरुवात होते त्याला आपण ओरिजिन ऑफ द ॲक्सिस किंवा ओरिजिन ऑफ द ग्राफ, जे आपण ग्राफ पेपरवर 0 0 या पॉईंटने दाखवतो. आता कुठलाही ग्राफ काढायचा तर आपल्याला समोर महत्त्वाचा पॉईंट येतो की दिलेले जे फॅक्टर्स आहेत, दिलेले जे पॅरामीटर आहेत, कोणत्या ॲक्सिसवर कोण घ्यायचा, म्हणजे एक्स ॲक्सिसवर कोणाला मांडायचं आणि वाय ॲक्सिसवर कोणाला मांडायचं. एक सिंपल रूल मी त्या दिवशी सांगितला, बहुतेक तुमच्या लक्षात नसेल तर आता लक्षात ठेवायचा. त्या ग्राफमध्ये जे दोन नावं असतात त्यापैकी पहिलं नाव वाय ॲक्सिसवर घ्यायचं. बघा, हे आपल्या नेहमीच्या लिहिण्यासारखंच आहे. ही समजा पहिली ओळ आहे आणि ही समजा दुसरी ओळ आहे असं समजून जा. पहिल्या ओळीमध्ये पहिला शब्द आणि दुसऱ्या ओळीमध्ये दुसरा शब्द. पहिल्या शब्दाला पहिली ओळ, दुसऱ्या शब्दाला दुसरी ओळ. कधीही मी सांगितलं मुलांना लिहा वेलॉसिटी टाइम. तुम्ही आधी वेलॉसिटी शब्द लिहिता, नंतर टाइम शब्द लिहिता. सेम वेन आपण वाय ॲक्सिसवर वेलॉसिटी घेतलाय, एक्स ॲक्सिसवर आपण टाइम घेतले. ग्राफचं नाव आहे आपल्या वेलॉसिटी टाइम ग्राफ. यालाच आपण दुसऱ्या भाषेत बी बोलतोय ना, कसं म्हणते, वेलॉसिटी वर्सेस टाइम असं पण म्हणते येईल पहा. वेलॉसिटी वर्सेस टाइम. क्रिकेटच्या भाषेमध्ये तुम्ही असे नाव ऐकता, इंडिया वर्सेस पाकिस्तान, नाही का, अशा प्रकारचा आपण लिहितो. म्हणजे आता बघा, आपण वेलॉसिटी टाइम म्हणजे वेलॉसिटी वर्सेस टाइम, इंडिया वर्सेस पाकिस्तान. आताच्या जर ग्राफच्या रूल प्रमाणे मी सांगितलं, तुम्ही ग्राफ काढताना इंडिया वाय ॲक्सिसवर घेता, पाकिस्तान एक्स ॲक्सिसवर. तर अशा प्रकारचा हा एक छोटासा रूल. तर आपला ग्राफ आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ आणि कोणत्या मोशनसाठी, युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, युनिफॉर्म स्पीड. या ठिकाणी आपण साधं मिनिंग घ्यायचे त्याचं, युनिफॉर्म स्पीड. स्पीड इज कॉन्स्टंट, वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. कशी असं, वी आर हॅविंग द वन डाटा. इन दॅट डाटा सपोज इट इज शोन लाईक दिस. We are having the one vehicle and the time is measured in the minute suppose or second and the velocity is measured in their kilometer per hour etc. तर आपल्याकडे एक टाइम दाखवतो, समजा आवर मध्ये म्हणून आपण टाइम इज गिवन इन 1 hour, 2 hour, 3 hour, 4 hour, 5 hour. समजा आपलं व्हेइकल 5 तास लगातार चाललेले. इकडे वेलॉसिटीचं माप दिले त्यांनी 10 किलोमीटर पर आवर, 20, 30, 40, 50, 60. समजा त्या दिलेल्या प्रमाणे त्यांनी 60 दिले, कोणतेही घेऊ शकता, काही फरक पडत नाही. 60 किलोमीटर पर आवर वगैरे असं घेऊन टाकलं आपण. आता काय करायचं ठरलं आपण की प्रत्येक तासाला रीडिंग घ्या. फर्स्ट आवरला आपल्या व्हेइकलची वेलॉसिटी होते 60 किलोमीटर पर आवर. सेकंड तासामध्ये, सेकंड आवर मध्ये दुसरा तास चालू झालाय त्याचा आणि त्यामध्ये पुन्हा एकदा 60 किलोमीटर पर आवर. 5 सेकंड टाइमला सुद्धा 60 किलोमीटर पर आवर.
थर्ड टाइमला सुद्धा 60 किलोमीटर पर आवर, फोर्थला सुद्धा 60 किलोमीटर पर आवर, फिफ्थला सुद्धा 60 किलोमीटर पर आवर. आपलं व्हेइकल सेम स्पीड न सेम वेलॉसिटी न पुढे पुढे सरकत आहे. आता ग्राफ काढण्यासाठी आपण त्याला काय करत असतो, जोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आपण आता जोडू लागलेलो आहे. पहा समोर. तर आपण काय केले, हे जे पॉइंट्स आहेत हे मार्क केले, त्याला आपण प्लॉट करणे असं नाव देत असतो. त्याला आपण प्लॉट करणे या नावाने ओळखतो. ग्राफ आपण प्लॉट करू लागलेले. तर आपण त्याला आता प्लॉट करतोय. प्लॉट केलेला आहे तुमच्या समोर मी तो ग्राफ पहा. तर ज्यामध्ये आपण मार्क केले 60 किलोमीटर 60 किलोमीटर आणि आपण या सर्व पॉइंटला आता जोडलेले. तर तुम्हाला ग्राफ कशाच्या स्वरूपामध्ये मिळणार, नाव ग्राफ इज इन द फॉर्म ऑफ कसली लाईन म्हणणार याला तुम्ही, काय नाव दिले तिथं आपण, स्ट्रेट लाईन. सो ग्राफ इज इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. कुठून चालली ती, ओरिजिन मधून चालली का, या लाईनला आपण ओरिजिन मधून चालली म्हणतो. अशी चाललेली आहे का ती सध्या नाहीये, म्हणून तिला ओरिजिन मधून जाणार नाही म्हणायचं. कुणाला पॅरलल दिसते ती, एक्स ऍक्सिस. नाव स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, पॅरलल टू एक्स ऍक्सिस. अशा प्रकारचा ग्राफ तुम्हाला मिळलेला आहे. आणि त्यांनी एक बेस्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला होता, या ग्राफचा यूज करून तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी काढू शकता का. तर आपण उत्तर देतो यस. समजा वेळ झाले त्यांनी आपले विचारले 2 आवर ते 4 आवर या दरम्यान तुमच्या गाडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, तर तुम्ही सरळ सरळ 2 आवर टू 4 आवर म्हणजे एकूण 2 तास तुम्ही असे लिहिणार. डिस्टन्स बरोबर वेलोसिटी इनटू टाइम, वेलोसिटी इनटू टाइम. वेलोसिटी किती आहे गाडीची 60, टाइम किती घेतलाय त्यांनी 2 आवर. किती आन्सर मिळालं 120 किलोमीटर. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, डिस्टन्स ट्रॅव्हल इक्वल टू 120 किलोमीटर एवढं मिळालं. आता त्यांचं असं म्हणणे ग्राफ मी काढता येईल का, तर यस. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉडी, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय व्हेइकल also can be calculated by using the graph. So when we take area of this portion, area bound by graph with the x-axis, then this area is equal to 120. So the area bound by graph can give the distance traveled by the vehicle. हा आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल बाय व्हेइकल देऊ शकतो. जसं सेम पद्धतीने इथे मिळतोय तसं सेम पद्धतीनं इथं सुद्धा आपल्याला मिळू शकतो. आणि अशा पद्धतीचं हे आपण पाहिलं. हे झालं आता युनिफॉर्म वेलोसिटी. आता आपल्याला पाहिजे सपोज द वेलोसिटी चेंजिंग, वेलोसिटी चेंजिंग, then what will happen, the graph will not be straight line parallel to x axis, but graph will be straight line suppose, but it will be passing through origin. It will be passing through origin. या पद्धतीने वाढ होते. So when velocity changing, आणि आपल्याला माहिती आहे what is meant by change in velocity. Change in velocity is acceleration. Change in velocity is acceleration. म्हणजे आपण पुढचा ग्राफ जो पाहणार आहे velocity time graph for acceleration or accelerated motion. accelerated motion चा ग्राफ पाहणार आपण. त्या accelerated motion मध्ये आपण पाहतोय की acceleration कसं बदलते, velocity कशी बदलते आहे आणि हे आपण त्यामध्ये पाहतोय. नंतर आपल्या समोर एक प्रश्न आहे. सो acceleration whether it is uniform or not uniform. acceleration कशा गटातले, जसं उदाहरणार्थ की पहिल्या सेकंदामध्ये
ॲक्सेलरेशन मध्ये झालेली वाढ ही 2 मीटर पर सेकंद आहे. सेकंड स्क्वेअर असतं पण सध्या आपण मीटर पर सेकंद नव्हतं. दुसऱ्यामध्ये झालेली 4 आहे, तिसऱ्यामध्ये झालेली 3 आहे, चौथ्यामध्ये झालेली 5 आहे. असं काहीतरी दिसतं. तुमच्या लक्षात येते वाढ युनिफॉर्म नाहीये. प्रत्येक इक्वल टाईपला ॲक्सेलरेशन मध्ये होणारा चेंज हा अनइक्वल आहे. दॅट इज कॉल्ड एज ए नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड अर्लियर इज कॉल्ड युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. प्रत्येक एका सेकंदाला एका मिनिटाला होणारी जी बदल आहे तो बदल जर सेम टू सेम असेल तर त्याला आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणतो, आणि तो जर सेम नसेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेटेड मोशन या पद्धतीने आपण ओळखतो. तर अशा पद्धतीचा आपण वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन या पॉइंट विषयी चर्चा करणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितले Thanks for watching, dear students. स्ट्रेट लाईन अँड पासिंग थ्रू द ओरिजिन. Let's stop here because of disturbance. To be continued.